नमस्कार, आपण पाहत आहात टोला विधानसभा न्यूज। निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं होतं। त्यानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा असल्याचा आरोप केला। त्यानंतर अनेक राज्यात अनेक ठिकाणी मवियाच्या पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणी घेण्याची मागणी केली होती। यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जास्त होते। त्यात माळशिरस विधानसभा मतदारसंघात विजय मिळवलेले आमदार उत्तम जानकर यांनी मरकटवाडी गावात आपल्या लोकांनी मतदान केलं, पण ईव्हीएममुळे ते आपल्यापर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप केला। या विषयामुळे राजकारण तापलं। त्यामुळे आज अनेक पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केलेली आहे। यातच खडकवासला मतदारसंघात देखील फेरमतमोजणी सुरू आहे। मात्र याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांनी आक्षेप घेतला। 25 जुलै रोजी दुपारी 2च्या दरम्यान ही बातमी समोर आलेली आहे। मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे। या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे। खडकवासला मतदारसंघाचे उमेदवार भीमराव तापकीर 1,61,000 मते घेऊन विजयी झाले होते, तर सचिन दोडके यांना 1,10,000 मते मिळाली होती। मतमोजणी दरम्यान 2 ईव्हीएम मशीनद्वारे झालेल्या मोजणीवर आक्षेप घेतला होता। ईव्हीएम पडताळणी त्यांनी आज थांबवलेली आहे, कारण सचिन दोडके यांचा व्हीव्हीपॅटमधील स्लिप मोजण्याचा आग्रह आहे, म्हणून दोडकेंनी आक्षेप नोंदवलेला आहे। त्यामुळे पडताळणी थांबलेली असल्याची माहिती आहे।